बरं बाबाजी, 4 जिल्ह्याचा एक साहेब माणूस जर समजा मास्तर असला तर त्याची बायकोले काय म्हणते लोक? मॅडम. माणूस जर टेलर असला तर त्याच्या बायकोले काय म्हणते? टेलरीन बाई. तिनं मशीन नाही शिवली कपडे तरी तिले काय म्हणते? टेलरीन बाई. पाय पोरी बोलून राहिले. एक माणूस पटवारी आणि त्याच्या बायकोले काय म्हणते? पटवारी. तिनं नाही 7-12 दिला तरी तिले पटवारी. आणि तो 4 जिल्ह्याचा साहेब. काय? 4 जिल्ह्याचा साहेब आणि आडनाव डुकरे. आणि मोठा दागिने घातले त्या बाईनं, दागिने नट्टापट्टा केला आणि चालली रस्त्यानं चालली. आणि त्या बाया आया म्हणे पाय चालली डुकरी. असे आडनाव आहे काही आमचे. आणि मला तर आनंद वाटून राहिला की आम्ही सगळे लोक इथं, सगळे मायबाप 18 पगड जातीचे लोक आहेत हो. आणि शिवरायांना हेच तर अपेक्षित होतं. अहो, रांझ्याच्या पाटलानं एक वेळा एका गरीबाच्या पोरीचा हात धरला, तिची बेइज्जत केली. तर छत्रपती शिवाजी महाराजाजवळ कोण सांगन? कोणीच सांगितलं नाही. पण जेव्हा छत्रपती शिवरायांना माहिती झालं तर त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडून टाकले आणि तिथं चौकात बसवलं. लोकायले कळलं पाहिजे. पहा बरं, आता हे 3-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिले. मग जर माझ्या राजा असते आज तर त्या करणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले असते भाऊ. म्हणून आम्हाला छत्रपती शिवरायाच्या विचाराची गरज आहे हो. मग बोले शिवाजी राजा, मग बोले शिवाजी राजा, तानाजी फौज करा तैयार, तानाजी फौज करा तैयार, तानाजी फौज करा तैयार. मग बोले शिवाजी राजा, मग बोले शिवाजी राजा, तानाजी फौज करा तैयार, तानाजी फौज करा तैयार. तानाजीने ऐसे ऐकिले, सारे मावळे गोळा केले, सारे मावळे गोळा केले. शिवरायाने जंबिया फेकला, हाती घेऊन तलवार, तानाजी फौज करा तैयार. मग बोले शिवाजी राजा, मग बोले शिवाजी राजा, तानाजी फौज करा तैयार, तानाजी फौज करा तैयार, तानाजी फौज करा तैयार. आणि म्हणून आपल्याला ते छत्रपती शिवरायाचे मावळे तयार झाले पाहिजे. आता त्याकरता ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे भाऊ. आज तरुणाचं वातावरण एवढं बिकट झालंय. माझ्या तरुण भावाला सांगल, अरे हृदयात जर कोणाला ठेवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा. हृदयात जर कोणाला ठेवायचं असेल तर संभाजी महाराजाला ठेवा. आज तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्याची उपस्थिती आहे. माई आजी दिसून राहिली, लहान लहान लेकरही दिसून राहिले, नातू दिसून नाही राहिला. नाही तर आजी दिसली का सुनबाई तिच्याकडं नातू देऊन टाकते. आणि नाताजवळ बिस्किटचा पुडा दिला का 5 मिनिटात बिस्किटचा पुडा गायब. इकडली गोष्ट नाही, इकडं तर खरंच चांगले लोक आहे. आणि तुमची महिला मंडळाची उपस्थिती खरंच चांगली आहे इथं. आणि आज हे तरुण मंडळी इथं एवढ्या मोठ्या संख्येनं गोळा झाली. ह्या तरुणाईनं इथं फार मोठा कार्यक्रम घडवून आणला. काही करणार काहीच नाही, तिथं येतील आणि म्हणतील ह्या बक्सा इकडून पाहिजे होता का, नाही ते तोरण इकडून पाहिजे होतं का. करणार काहीच नाही. काही तर वर्गणी मोठे, काही विचारू नका. नाही हो, मागच्याही वर्षी आले होते तुम्ही, या वेळेनं तुम्ही असे वापस नका जाऊ. काय करते मुलगा मोठ्या नोकरीला आहे, सुनही मोठ्या पदावर आहे. असं वाटते का आपल्याला बंदे सोयाबीनचे म्हणजे चुकारच देते खरा. किती क्विंटल झालं सोयाबीन? 100 क्विंटल झालं. कापूसही झाला 200 क्विंटल. कितीची पावती लिहू? लिही ना 21 रुपये.
म्हणजे भाषण दुनिया भऱ्याचं, गोष्टी दुनिया भऱ्याचं. काही काही लोक किती कंजूस आहे हो. इकडचा भाग खरंच चांगला आहे, तुमच्या इकडं नाही. नाही तर काही काही लोक नुसते काही काही बेसन भाकरी बेसन भात खाते, बेसन पोळी खाते आणि लोकायले सांगते माय 10 लाख बँकेत आहे, शात्यावर घेऊन मरतो. बरं त्याची बायकोही भल्ली चोपडी, ताटात पाहिलं तर त्याच्या बेसन, तळले मिरचे. त्याची बायकोही भल्ली चोपडी. नाही नाही हो, यायले का नाही बेसनच आवडते. नाही हो, यायले का नाही बेसन यायले का नाही तळले मिरचेच आवडते. ते भल्ली झाऱ्याले वारा लाव. अशी परिस्थिती. अरे देतो तो देव आणि राखू राखू ठेवतो तो राक्षस. कुठं दिलं पाहिजे हे समजलं पाहिजे हो. कुठं दिलं पाहिजे हे समजलं पाहिजे. शेवटी तर सगळं संपणार आहे. मी एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तनात सांगितलं का तुमच्या गावचे सगळेच लोक मरणार आहे, सगळे लोक मरणार आहे. सगळे लोक रडायला लागले, 2 बुढ्या हसायला लागल्या. म्या म्हणलं सारं गाव रडून राहिलं आणि तुम्ही 2 बुढ्या काहून हसून राहिल्या. म्हणे काय सांगू म्हणे महाराज, आम्ही या गावच्याच नाही होय. अरे तुम्ही या गावच्या जरी नाही होय पण मरा तर लागणारच आहे. तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. अपनी अपनी फितरतों से जो भी है वो उलझा है, जो भी है वो उलझा है. जिंदगी को जो समझे. आणि म्हणून बाबू